सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पांघराचा छळा विसावला सो मी निघालेलो आहे घरातून. फाल्गुनी चेतना येऊ शकत नाही म्हणून मी आई आणि चिऊला घेऊन निघालो. छोट्या छोट्या काही गोष्टी घ्यायच्यात आणि नवीन अटल सेतूवरून जाणार आहे. मी सगळं काम पटापट करून आलोय आणि थोड्याच दिवसात तुम्हाला अजून एक काहीतरी गुड न्यूज मिळणार आहे. काय गुड न्यूज आहे ती आता मला राहत नाहीये, पण नाही सांगणार मी तुम्हाला. थोड्याच दिवसात कळेल आणि तुम्ही खूप खुश होणार आहात त्या गुड न्यूज ऐकून. ती नाही सांगणार. आलीच वेळ. सो बघूया आता. आज आम्ही आईला आणि चिऊला घेऊन चाललो. मी चिऊताईला आपल्या शॉपिंग करायला. काय काय शॉपिंग करतात, कशासाठी शॉपिंग करतात ते पण तुम्हाला कळेल. सो कनेक्ट राहतो सोबत. बघा चिऊताई आणि आई. चला. आणि आमचे छोटे बंधुराज विशाल शेठ ते पण आहेत सोबत. चिऊताई आली म्हणून चिऊताईला घेऊन चालला. आई आमची आली फ्रीमध्ये, काय माहिती कुठे चालली. त्या दोघींना घरी ठेवलेत आम्ही, कारण की ज्ञाना आणि सावी छोट्या आहेत त्यामुळे घेऊन नाही जाऊ शकत ना. जायचं का घेऊन त्यांना? पुढच्या वर्षी कुठे आहे? पुढच्या महिन्यात. नवी मुंबई टू मुंबई 20 मिनिटाचा प्रवास अटल सेतूवरून झालेला आहे. तिथून जाण्याची संधी आम्हाला मिळाली आणि आम्ही जातो आता त्याच्यावर. पिकनिक स्पॉट केला माहितीये का बापू तिथे? लोकांनी मध्ये थांबतात पिकनिक स्पॉट सारखं. सो इथं असा एक कोइन्सिडन्स घडला आमच्या बरोबर की इथे टोल प्लाझावर गेलो तर टोल प्लाझावर आईची फॅन भेटली वाटतं कोणतरी. त्या टोलवर फॅन होती वाटतं, म्हणजे आपल्या युट्यूब मेंबर वगैरे कोणतरी असेल. तर विदाऊट टोल आम्हाला सोडलं तिथून. नंतर मला यांना वाटलं की माझ्या कोण ओळखीचं आहे, पण मी बोललो मला कोण नाही ओळखत. पण त्यांनी ओळखलं असेल तर माहीत नाही आणि आम्हाला तसंच सोडलं. सो पहिली ट्रिप आणि पहिल्या ट्रिपचा फ्रीमध्ये आम्हाला हे मिळतोय, काय म्हणतात त्याला, दर्शन मिळतोय. त्यामुळे धन्यवाद यूट्यूब फॅमिली. अशी तर मोठी हो आणि असेच प्रत्येक टोलनाक्यावर ना, प्रत्येक टोलनाक्यावर मिळते. आणि आम्ही आता परफेक्ट एक्झॅक्टली समुद्राच्या मध्ये आहोत आणि ही फिलिंग वेगळी आहे. हाँगकाँगला ह्या सगळ्या गोष्टी मी आई एक्सप्लोअर केलेल्या, कारण की हाँगकाँगला सगळे ते हे आहेत ना, बेट आहेत ना वेगवेगळे, तर मला जायला मिळत होतं आम्हाला. पण आता इकडे पण आता हाँगकाँगची फिलिंग यायला लागली. तुम्हाला समोर दाखवतो बघायला मिळेल की मधोमध पूर्ण पाण्याच्या हे केलेलं आहे राईट साईडला. आणि राईट साईडला जय श्रीराम वाल्यांचे सगळे आपले बलून्स लावले. आम्ही पोहोचलेलो आहोत. अवघ्या 17 ते 18 मिनिटात आमच्या बंधुराजांनी आम्हाला इकडे आणलेलं आहे. गाडी घोड्यासारखी पळवत आणली आहे आणि पोचवलेलं आहे. पण शेवटी तिकडनं 17-18 मिनिटात आलो आणि इकडे ट्रॅफिक लागली. ट्रॅफिक बी जरुरी आहे, की आमच्या पुण्यात ट्रॅफिक होते, मुंबईला व्हायलाच पाहिजे. काय बुकचो. आणि हे बघा, आम्ही असं घेऊन आलो ना कुठे, काही एक झोप काढते आणि मग कुठे आलो बोलत होते. पोचलेलो आहोत फायनली मुंबईला. आता पार्किंग केली आणि आता आम्ही जाणार आहोत टॅक्सीने क्रॉफर्ड मार्केट एरियामध्ये. काय काय घ्यायचंय ते आता आमच्या मातोश्रीने एक झोप काढली. कसं वाटतं तुला झोप काढून? झोपली नाही का? गॉगल मला बोलते तुझ्यासारखंच गॉगल पाहिजे. आता बघ कसा गॉगल घेतलाय, मस्त आहे ना. फायनली आम्ही आता टॅक्सीमध्ये बसलेलो आहोत. CST. सो पहिले आलोय पेट पूजा करायला. काय राजू?
आणि माझी फेवरेट गोष्ट पण मला इकडे मिळाली आहे, ती मी घेतोय आणि यांच्या बरोबर पण शेअर करेल मी. बघा गर्दी किती. तुम्हाला हे बघून कळालं असेल की आम्ही स्टील मार्केटला कशाला आलो. स्टील मार्केटमध्ये आम्ही आलो आहे यांच्या हळदी कुंकूचं सगळं सामान घ्यायला. आणि आई आता काय घेते माहित नाहीये, फाल्गुनीला पण विचारलं आहे, बघूया. सो फायनली यांनी सामान घेतलेलं आहे. घेतलं का सगळं? 1 तास आम्हाला चालवून वाट लावली आमची आणि आता सामान मिळालं आहे. उचलायला कोण माणूस आणलाय का? हा बाबू, उचलायला आपल्याला आणलाय बोलतो. या दोघींना परत नाही घेऊन येणार आम्ही, कॅन्सल. तुम्हाला आम्ही कसे उचललेलं सांग. आणि खूप वेळा असं होतं की मी आई बरोबर येतो किंवा फाल्गुनी बरोबर येतो आणि मीच फसतो. मला वाटलं हे मस्त शॉपिंग करतील आणि घेतील, पण परिस्थिती ही असते. शॉपिंग ते करतात, सामान आम्हाला उचलायला लागतं. आणि काय गेले पुढे शॉपिंग करायला. हे शॉपिंग करायला गेले ते पुढे आणि आम्हाला सामान घेऊन बोलवलं. काय बोलू, चलो हे बी ठीक आहे. बघ पप्पू, तुझं लग्न होणार आहे आता, लक्षात ठेव. असंच करायला लागणार मला. याला पण असंच करायला लागणार आहे लग्न झालं. तुला फाल्गुनी नाही तर तुम्ही दोघे आहेतच का? हा, काय सोडत नाही बाबा जायचं. फायनली आफ्टर 3, 4, 5, 6, 7 तासानंतर आमची शॉपिंग झालेली आहे. आणि शॉपिंग एवढी झाली की डिक्कीमध्ये ठेवायला सामान नाही, जागा नाही. आणि या दोघींनी एवढं सामान घेतलंय, जागा नाही. मी काय नाही घेतलं, मी फक्त एक रिंग लाईट घेतली आहे व्हिडिओ शूट करायला. आणि अजून काय नाही घेतलं. तुम्हाला बघायला मिळेल, मी ती दाखवेल रिंग लाईट कुठला तरी एका ब्लॉगमध्ये जेव्हा ती ओपन करेन तेव्हा मी. आणि आता भूक लागली, पण आता थांबायला जागा नाही आहे कुठे. सो आता डायरेक्ट मुक्काम पोस्ट नवी मुंबई. तू मजा आली का? पहिल्यांदा आली ना तू? दुसऱ्या मजा आली का? हां, तू झोप काढ आता. एक दुपारी एक काढलीस आणि आता एक काढ. मग आई दुपारी आले, झोपलेली आलीस तू दुपारी पण व्हिडिओ मध्ये. कुठं घरी का? घरी का? घरी का? अरे मग ट्रॅफिक पप्पू आहे ना, इझी वाटतं ट्रॅफिक. सांग आता एका दिवस आणू ट्रॅफिक. तुम्हाला कळेल ट्रॅफिक किती असते. झोप तू. आणि आपल्या इकडे कसं असतो, असं जागेवर युटर्न असतो ना, तिथे तसं नाही, पूर्ण असं 2 किलोमीटर येऊन फिरून यायला लागतं, समजलं. त्यामुळे आमच्या बरोबर येताना जरा सोच समज की अगली टाइम से. सकाळी पण मला शाळेत जायचं. अजून 800 रुपये घेतले असते टॅक्सीवर. स्टोरी आहे का? स्टोरी मला न सांगता या सगळ्या केलेला कार्यक्रम नेरूला उतरलो, तिथून टॅक्सी करून गेलो. हे मला न सांगता केलं ना की यांची अशी हालत होते, म्हणून यांना मी सांगतो की कुठे उतरले. शिवाय नेरूळला उतरले आणि तिथून टॅक्सीने गेले. यांना मी सांगितलं बसवत नाही, त्या रोज जाणाऱ्या बायकांना सवय असते. तू पण रोज जायचं ना, शाळेत जायचं ट्रेननी. सो चला आता कनेक्ट राहा. पुढे तुम्हाला आता मी भेटवणार आहे तुम्हाला फाल्गुनी, चेतना आणि साली आणि ज्ञानाला. तोपर्यंत कनेक्ट राहा, काहीतरी देते. जसं घरी आलंय, बघा सगळे जेवायला बसलेत मस्त. आमची ही फक्त एक नॉनव्हेज खात नाही. आता ही पण माळ घालणार आहे लवकरच. आणि पप्पा खाली बसले तर टीव्ही बघायला. आई चेतना परत एकदा. सावी काय रे बघते तुझ्यावर.
ते ज्ञाना आहे ना, चावी ठेवलेला. काय मतलब नाही आमचं थोडं झोपत असं तेवढी चालते, दिवसभर झोपत नाही तर कशी राहते. ए नानू 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 ए चावी ए सावडू चंदन कसं एकदा बोल. बघा आम्ही असे सगळे बसलेले असतो जेव्हा मोकळे असतो. ए नानू दिवस राहतात. आणि असं आम्ही सगळे रात्र झाली आणि सगळे जेवलो की यांना घेऊन बसतो. आम्हाला खूप मजा येते जेव्हा या दोघी पण जागे असतात ह्या टाइमला, कारण की आम्हाला खूप खेळायला मिळतं. आता सावी सध्या क्रँकी झाली आहे, भूक लागली असेल. आणि इकडे बघा, ही बघा जलपरी, बघा जलपरी, मरमेड बघा आमची मरमेड. मरमेड कोण आहे? मरमेड तिने सगळी शॉपिंग यांनी काढलेली आहे दोघींनी आणि बघतायत. आणि मला माझ्याकडे थोड्याशा कंप्लेंट येत आहेत, थोडीशी माझी तारीफ होतीये. ब्लॉग एंड कर ना फाल्गुनी. मी चालूच नाही केलं, मी कसं हा मग एंड तू कर ना, मी चालू केलाय तर कर ना, कर ना. हे बोलते बघा, उठली. आले नानुडा, ए नानुडा. ब्लॉग एंड करते तू, करते. बोला गुड नाईट, बाय बाय. सगळे हसत राहा, मजेत राहा, खेळत राहा. भेटूया परत लवकरच. बाय बाय. क्षणभर हे थांबले, हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले, हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.